नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आणि तुम्ही पाहत आहात नोकरी अपडेट्स विथ कोमल हे चॅनल। आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन आले आहे। जर तुमचे डी.एड. बी.एड. झाले आहे आणि तुम्ही टी.ई.टी. सी.टी.ई.टी. पास असाल आणि तुमचे शिक्षक होण्याचे स्वप्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। टेट 2026-27 या परीक्षेसाठी तुम्हाला पूर्व ऑफलाईन प्रशिक्षण मिळणार आहे, तेही मोफत। यासाठी कोण पात्र आहे, कोणासाठी ही योजना आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच वनआरटी मार्फत ही भरती केली जाणार आहे। तर या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2026-27 यासाठी तुम्हाला पूर्व ऑफलाईन प्रशिक्षणासाठी ही या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावयाचे आहे। तर या ठिकाणी या प्रशिक्षणाचा कालावधी किती असणार आहे? 4 महिने असणार आहे आणि तुम्हाला दरमहा 10,000 विद्यावेतनसुद्धा मिळणार आहे। आणि जर तुम्ही एकाच वेळी घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला 12,000 मिळणार आहेत। तर या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार आहे? तर विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा काय असावा? रहिवासी असावा आणि अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय हे 40 वर्षापेक्षा जास्त असू नये। विद्यार्थी हा नॉन क्रिमिलेअर गटातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्ग यापैकी असला पाहिजे। त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी जे काही शुद्धीपत्रक दिलेलं आहे याची वेळोवेळी तुम्ही अर्हता पात्र केलेली असली पाहिजे। त्यानंतर टी.ई.टी. सी.टी.ई.टी. पेपर 1, 2, बी.एडमध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरिटद्वारे तुम्हाला खालील निकषानुसार तुमची निवड केली जाणार आहे। त्यानंतर वर्गवारीनुसार तुम्हाला जागा वाटप व शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय असणार आहे? तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी ही प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। त्यानंतर प्रशिक्षणाचे स्वरूप काय असणार आहे? तर प्रशिक्षण हे 4 महिन्याचे असणार आहे आणि या 4 महिन्यासाठी तुम्हाला हे प्रशिक्षण मिळणार आहे। यासाठी सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणासाठी कोण पात्र आहे? तर या ठिकाणी विमुक्त जाती, त्यानंतर दुसरे आहेत भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड यांना त्यांच्या आरक्षणानुसार या ठिकाणी जागा दिल्या जाणार आहेत। त्यानंतर समांतर आरक्षण महिलांसाठी 30% आरक्षित जागा असणार आहेत, दिव्यांगासाठी 5% आणि अनाथ असाल तर त्यासाठी 1% जागा आरक्षित आहे। आणि यासाठी मग अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत? तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिलेअर, त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बी.एड. डी.एड. झाल्याचं तुमच्याकडे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका असणं गरजेचं आहे। त्यानंतर टी.ई.टी. व सी.टी.ई.टी. उत्तीर्ण झाल्याचा निकाल किंवा गुणपत्रिका असणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही दिव्यांग वगैरे असाल तर त्याचे प्रमाणपत्र, अनाथ असेल तर त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करावे लागणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे? तर www.vanarti.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट 2026-27 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे। आणि अर्ज करत असताना अर्जावर तुम्हाला जे काही कागदपत्रे आहेत ते काय करायचे आहेत? सेल्फ अटेस्टेड करून या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून जोडावयाचे आहेत। तर उमेदवाराने अर्जामधील दिलेली सर्व माहिती हे पूर्ण भरायची आहे, त्याशिवाय तुमचा अर्ज या ठिकाणी वैध मानला जाणार नाही। आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती काय असणार आहे? तर 25/6/2026 ही शेवटची असणार आहे। त्यानंतर तुम्ही जर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे जर अर्ज करत असाल तर याचा विचार केला जाणार नाही, या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुरवलेली माहिती जर चुकीची आढळून आली तर सदर योजनेच्या लाभासाठी तुम्ही या ठिकाणी पात्र असणार नाही। जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे वनआरटी यांचे असणार आहेत। तर मित्रांनो,
हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पाठवा, जेणेकरून याचा फायदा त्यांना होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.